सारजाला आधार द्यायचा का एकटं पाडायचं? अगं प्रेम हे असं मागून मिळत नाही ग. असले फुटकळ गुन्हेगार शोधण्यातच तुझं भलं आहे. अस्मिताला बोलावतेस ना? आम्ही तिला भेटायला आलोय. मीच अस्मिता. म्हणजे तू आय मीन तुम्ही अस्मिता? हो मीच अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. बोला. मी राणेबाई, दुर्गा शक्ती महिला मंडळाची अध्यक्षा. या काणेबाई. मी सेक्रेटरी. या मिसेस अय्यर. नमस्ते, मी ट्रेझरर. या सामंतबाई, सदस्य. बोला, काय मदत हवी आहे? नाही नाही, मदतीसाठी नाही आलो आम्ही. अगं परवा महिला दिन आहे ना, आमच्या महिला मंडळातर्फे तुझा सत्कार करायचा म्हणतायत सगळ्या जणी. तेच विचारायला आलोय आम्ही. जमेल ना तुला? अगं जमेल जमेल जमेल, सगळं जमेल. म्हणजे ठरलं. अस्मिता येणार आणि आपण तिचा सत्कार करणार. अहो पण नाही. पाहिलं, मी म्हटलं होतं ना अस्मिता नाही जात अशा कार्यक्रमाला. म्हटलं होतं ना आपण फोन करूया आधी. नाही अहो तसं नाहीये. मी अशा कार्यक्रमांना जात नाही कारण मी मुळात मानतच नाही की मी वेगळं काहीतरी करते. तुम्ही जसं काम करता ऑफिसमध्ये, सामाजिक क्षेत्रात किंवा घरात, मीही तसंच काम करते. अगं पण एक स्त्री असूनही किती जोखमीचं काम करतेस तू. अहो स्वयंपाकघरात आपण सगळ्याच जणी जोखमीचं काम करतो. विळी, चाकू, आग या सगळ्यांबरोबर. पण ते वेगळं आणि हे वेगळं ना. म्हणजे आमच्यासारख्या बायकांना कुठे जमणार आहे असं काम? का नाही जमणार? उलट मी तर म्हणेन प्रत्येक स्त्रीमध्ये एक गुप्तहेर दडलेली असते. आमच्यात कसली आली आहे गुप्तहेर? म्हणजे रोज सकाळी घरी दूध येतं ना, त्यात भेसळ असते हे माहिती असून सुद्धा आम्ही काहीच करू शकत नाही. कारण तुम्ही तसा विचारच करत नाही. कधी विचार केलाय दुधात भेसळ करणाऱ्याला पकडण्याचा? अय्या हो, आम्ही नुसत्याच शिव्या देतो भेसळीच्या नावाने, पण तसा विचारच नाही कधी केला. हो चला पकडूया त्याला. चला. अहो चला काय, इतकं सोपं आहे का ते? आणि तुम्ही कोणाला पकडणार तिथे जाऊन? शी इज राईट. कोणाला पकडणारा? बरोबर आहे यांचं. पकडणार कोणाला? आपण मिळून विचार करूया. आधी हा विचार करूया की कुठल्या कंपनीच्या दुधात भेसळ असते. नाही, कंपनीचा प्रॉब्लेमच नाही हो. कंपनी बदलली ना तरी सुद्धा दूध पातळच येतं. हो, आमच्या आईच्या सोसायटीत त्याच कंपनीचं दूध चांगलं घट्ट येतं. म्हणजे दूध कंपनीचा यात काहीच हात नाहीये. बघितलं? थोडा विचार केला आणि तुम्हालाही एक धागा सापडला. या भेसळीत दूध कंपनीचा हात नाहीये. हो, इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे कसं शोधणार? अरे हो, इथेच थांबला की शोध आपला. असं कसं? नाही म्हणजे दूध कंपनीतून येत असलं तरी आपल्या एरियात आल्यावर त्यात भेसळ होत असेल तर? बरोबर बोलतायत या. हो, म्हणजे मग दूध आपल्या एरियात आल्यानंतर त्यात कुठे आणि कशी भेसळ होते ना हे शोधायला हवं. म्हणजेच दूध आपल्या एरियात येण्यापासून घरापर्यंतच्या पोचण्याच्या प्रवासाचा शोध घ्यावा लागेल. करेक्ट. म्हणजे दुधात नेमकी कुठे आणि कशी भेसळ होते हे कळेल. पण हे दूध नेमकं उतरतं कुठे? मला माहिती आहे. म्हणजे आमचे हे सांगत होते की सगळ्या दूध कंपन्यांचे टेम्पो सकाळी 4-4:30च्या सुमारास त्यांचे क्रेट्स आहे ना आपल्या स्टेशन जवळच्या नरदास चौकात उतरवतात. आणि मग तिथून एरियातले जे छोटे डीलर आहेत ना ते आपापले क्रेट्स घेऊन जातात. म्हणजे आपल्याला तिथूनच सुरुवात करायला हवी. उद्या लाटणंच घेऊन येते की नाही बघ मी. हो, लाटणं नको लाटणे बाई. हे असं शोध भीद अजिबात नको. आणि आमचे हे ओरडतील. नको ना असं काही. अय्यर बाई, तुम्हाला काय वाटतं? शी इज राईट.
नको तपास. नको का सर? आता एवढं शोधलंय तर पुढेही शोधून काढू नाही का? हो मग आज रात्री आपण नरदास चौकात पाळत ठेवायची. टेम्पो आल्यावर काय होतं ते बघायचं. रात्री नको नको हो, म्हणजे आमच्या ह्यांना मी काय सांगणार? काही सांगा हो, महिला दिनाचं काम आहे म्हणून सांगा. ठरलं तर मग आज रात्री 3 वाजता जमायचं. नरदास चौक. हो काणेबाई, तुम्ही लाटणं कशाला घेऊन आलायत? कशाला म्हणजे काय? ऐन वेळी कोणी समोर आला तर त्याला चोपायला माझ्या हातात काही नको. बरोबर आहे त्यांचं. बघा बघा, कंपनीचा टेम्पो आला वाटतं. अय्यरबाई काय करताय? शूटिंग, व्हिडिओ शूटिंग. अहो नका ना व्हिडिओ शूटिंग वगैरे करू. आपण उगाच नसत्या भानगडीत अडकू. नो शी इज राईट. करा तुम्ही शूटिंग, कदाचित आपल्याला नंतर उपयोगी होईल. करेक्ट ना? तुमच्या सोसायटीत दूध कोण टाकतं? राघव नावाचा एक माणूस आहे, म्हणजे त्याचा छोटा टेम्पो आहे आणि मग सगळे क्रेट्स आहे ना तो आमच्या सोसायटीच्या गेटवर उतरवतो आणि मग त्याच्याबरोबर ना एक मुलगा असतो, तो सगळ्या घरी जाऊन ना त्या पिशव्या पोचवतो. राघवचा टेम्पो आला. आता मी याला बरोबर चेचतेच. कुठे निघालात? भेसळ कुठे करतोय तो? नुसतेच क्रेट भरतोय. हा आता निघाला. आता काय करायचं? नक्की डिटेक्टिव्हच आहे ना? मला ना हिचा जाम डाऊट येतोय. मला सुद्धा हिचा डाऊट येतोय. अगं अस्मिता, आता तो टेम्पो गेला की नाही, मग त्याच्या मागे कोण जाणार? अय्या हो, फॉलो करायला पाहिजे ना. चला फॉलो करू. चला चला चला. आता ना याला चांगला चेचूनच काढते मी. अहो काय करताय? पण त्याने कुठे काय केलंय? हा, शी इज करेक्ट. हो ना, दुधात भेसळ करताना कोणी दिसलंच नाही. म्हणजे बघा, टेम्पो तिकडनं निघाला, इथे पोहोचला, पिशव्या काढल्या. दुधात भेसळ होतच नाहीये की काय? अगं होत नाही काय? आम्हाला माहितीये दुधात होते भेसळ. चल बघू, त्या पिशव्यांमध्ये काहीतरी गडबड असणार. हो, चला चला चला. अहो कशाला? कशाला काय, उतर आता. हे बघा, इथे एक पिशवी पडली. अय्या ही पिशवी गळते. बघू बघू. थांबा हो, आधी मला बघू दे. ए बापरे, मला इथे भोक आहे, तिथून गळतंय सगळं. दुसरा बघूया, दुसरा बघूया. अहो हे बघा, ह्याला ना मेणासारखं काहीतरी लागलेलं आहे. बघू. अरे हे तर प्लास्टिक आहे. अच्छा, बाजारात प्लास्टिकची एक नळी मिळते, ती गरम करून लावलेला हा थेंब आहे. प्लास्टिक चिकटवण्यासाठी वापरतात ती.
हा घरी ना संजू पण असंच काहीतरी बोलत होता. म्हणजे ते समथिंग गन सारखं काहीतरी असतं ना. हो हो तेच ते. मग आता काय करायचं? आता काय येऊ दे ना त्याला, चांगला असं चेचूनच काढते. अहो पण आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये. हो हे बरोबर. आपल्याला कुठे माहितीये तो भेसळ करणारा कोण आहे तो. लपा लपा तो आला. मला कळलं, तुम्ही नाही ना पाहिलं, त्या टेम्पोवाल्याने क्रेट्स ठेवताना उजव्या बाजूला ठेवले पण उतरवताना डाव्या बाजूचे उतरवले. नाही 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 नाही, असं काही नाही झालं. करेक्ट. अय्यर बाई, तुम्ही सगळं रेकॉर्ड केलंय ना, तो व्हिडिओ दाखवा. हे बघ. मी म्हटलं होतं ना. म्हणजे डाव्या बाजूच्या क्रेट्स मध्ये भेसळीचं दूध असणार. हा पण टेम्पो तर गेला, आता काय करायचं? अगं जाऊन जाऊन जाणार आहे कुठे? उद्या पुन्हा येईलच ना. उद्या पहाटे ना आपण त्याला इथेच गाठायचं आणि त्या टेम्पोतले दोन्ही बाजूचे क्रेट्स तपासायचे. असं काय करताय तुम्ही? बघा 3 व्हीलर आहे ना हा. काय बघू, 4 व्हीलर असतो टेम्पो. अहो हा 3 चाकी टेम्पो आहे हो, याला टेम्पो म्हणतात. एक थांब रे. अहो वर्षानुवर्षे टेम्पो हे 4 चाकीच बनत आलेले आहे. कुठल्या दुनियेत राहता तुम्ही? हो जाऊ द्या, मला जाऊ द्या. तुम्ही बाजूला हो. हो माझं ऐका ना, प्लीज ऐका. एक मिनिट मला सांगा. मी यांना म्हटलं की पूर्वी आमचा ना 4 चाकाचा टेम्पो होता आणि नंबर पण हाच होता, कलर पण हाच होता. अहो थांबा, माझा ऐका. टेम्पो हे 4 चाकीच असतात ना. हो. तुम्ही 3 चाकाचा कसा बनवला त्याला? अहो बरं ठीक आहे, हा 4 चाकाचा आहे. चला तुम्ही कुठे बाजूला. 4 चाका दाखवा. ती 3 चाकच मोजता अहो येतात कुठला तुम्हाला? तर आहे त्या. ही बघा, 3 चाक आहे. अहो मला जाऊ द्या ना. अहो, तुम्ही थांबा, आधी ह्याचं क्लिअर व्हायला अहो, पाहिजे. हो राणेबाई, कोकिळा ओरडतेय. कोकिळा ओरडते तर मी काय करू? ओ राणेबाई, कोकिळा ओरडायला लागली. कोकिळा. हा चला. ए जा ना आता. कोकिळा ओरडतेय, कळत नाही? हा? 3 चाक 4 चाक स्वतःलाच कळत नाही काय सुद्धा? हा? गेला प्लॅन सक्सेसफुल. कसला सॉलिड प्लॅन होता हो तुमचा. मी बोलचेच हुशार आहे. एकदा की नाही काय झालं. राणेबाई, कार्यक्रमात तुमचं भाषण ठेवलंय ना, तेव्हा बोला हा हे सगळं. आता आपण पिशव्यांवरच्या तारखा बघूया. या डाव्या बाजूच्या पिशवीवर 2 दिवस आधीची डेट आहे आणि या उजव्या बाजूच्या पिशवीवर कालची तारीख आहे. याचा अर्थ टेम्पोवाला त्याच्या अड्ड्यावरून निघताना भेसळ केलेल्या दुधाचे क्रेट्स घेऊन निघतो, नरदास चौकातून नव्या पिशव्या घेतो आणि मग आपल्या सोसायटी जवळ डाव्या बाजूचे भेसळ केलेले क्रेट्स उतरवून ठेवतो आणि मग नव्या पिशव्या स्वतः बरोबर अड्ड्यावर घेऊन जातो भेसळ करायला. शी इज राईट. हा हे असंच असणार. याचा अर्थ आता उचललेल्या पिशव्या तो भेसळ करायला घेऊन गेलाय. पण मग तो अड्डा शोधावा लागेल ना. अड्डा कसा शोधायचा? एक मिनिट, मला माहित आहे. त्याचा टेम्पो मी रोज एका ठिकाणी बघते. मग तिथेच गेला असणार तो. चला लवकर. चला. मी भाजी गॅसवर तशीच ठेवून आलीये. मी नाही येत. ओ सामंतबाई, काय भाजी बिजी ठेवली नाही हा तुम्ही? चला गाडीत बसा. चला. चला.
व्यवस्थित पॅक कर. कालच्या पिशव्या गळत होत्या. असे जर काम करायला लागलो ना 100चे 200 करून कमवतो ते पण बंद होईल. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. तो पत्ता सापडला. लाकडाच्या वखारीच्या या. अस्मिता ताई, तुम्ही मुद्दाम करत होतात ना हे सगळं? आज महिला दिनाच्या निमित्ताने खासगी गुप्तहेर अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आहेत. आता मी अध्यक्षबाईंना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अस्मिताजींचं स्वागत करावं. आता मी अस्मिताजींना विनंती करणार आहे की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार मैत्रिणी. आज मला खरंच अतिशय आनंद होतो, कारण आज एक केस, एक गुन्हेगार जो तुमच्या जीवाला हानी पोहोचवत होता त्याचा माग लागलाय, किंबहुना त्याचा माग काढलाय. तुम्हाला माहीतच असेल गेले काही महिने तुमच्या सोसायटीत भेसळयुक्त दूध येत होतं, पण उद्यापासून ते तसं नसणार, कारण तो भेसळ करणारा आज सकाळीच पकडला गेलाय. नाही, गैरसमज करून घेऊ नका. त्याला मी नाही पकडलंय, तर त्याला पकडलंय तुमच्याच सोसायटीतल्या राणेबाई, काणेबाई, अय्यरबाई आणि सामंतबाई यांनी. 1 मिनिट जरा बुके द्या. थँक्यू. म्हणूनच आज जागतिक महिला दिनानिमित्त माझा सत्कार होण्याऐवजी यांचा सत्कार व्हावा. राणेबाई, अभिनंदन. थँक्यू. आता मी या सगळ्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे अनुभव आपल्याला सांगावे. राणेबाई, सुरुवात तुमच्यापासून. अस्मिता, सगळ्यात आधी तुला थँक्स. हा जो अनुभव आम्ही घेतला त्याचं कारण आम्ही असलो तरी करती करवी ती तूच आहेस. काय आहे ना, कुठल्याही संकटाच्या मुळाशी जाण्याची विचारबुद्धीच आपण सगळ्याजणी हरवून बसलो आहोत. हो ना, आता माझंच घ्या ना. धाडच कमी नाही हो माझ्यात. कोणाच्या बापालाही घाबरत नाही मी. आज अस्मितामुळे मला कळलं की नुसतं धाडस अंगात असून उपयोगाचं नसतं, तर त्याच्या मागे योग्य त्या विचारांची दिशा असायला हवी. आपल्या रोजच्या धबडग्यात ना आपण ही दिशाच कुठेतरी हरवून बसलोय. शी इज राईट. घर, संसार, मुलं, त्यांचे प्रॉब्लेम्स, फक्त याच गोष्टी फार महत्वाच्या वाटतात. हो, आपल्याला कुणी फसवतंय त्याचा विरोध करावा असं डोक्यातच येत नाही. पण आता आजपासून अन्याय सहन नाही करणार. हो, अगदी आमच्या ह्यांचा सुद्धा. विनोद सोडा,
पण एरवी साध्या झुरळाला सुद्धा घाबरून लपायची मी. आणि आज आम्ही एवढं मोठं मिशन पार पाडलंय. कसं शक्य आहे? म्हणजे स्वप्न तर नाही ना असं वाटत होतं, पण नाही, हे सत्य आहे. त्याचं कारण आहे अस्मिता. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. आता आम्हाला कळलंय, तुमच्यात आमच्यात सगळ्यात एक अस्मिता दडलेली. तिला बाहेर काढायला हवं. आजच्या दिवशी आपण हा पण करू की जेव्हा कधी कठीण प्रसंग येईल तेव्हा संकटाला नजर भिडवू आणि म्हणू, मी अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. आम्ही अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. सोडा मला. कोण तुम्ही? हा, काय चाललंय? मी नाना नाना मला अस्मिता ताईनं भेटायचं होतं. लपून कशाला बघताय घरात? हा बोला. घरात यायची हिंमतच झाली नाही माझी.